आमच्यामधला एकाचा आज विकेट पडली आहे. तर आता सगळे आता क्रीजवरती उतरण्याच्या पहिले आम्ही असं बोलायचे, आम्ही कुठेही भेटल्यानंतर आम्ही बोलायचे की नाही आम्ही चालण्यापासून स्कूटीवरून आले, स्कूटीवरून आम्ही गाडीवरून आले. आता प्रत्येकाच्या गाडीवरून आता आम्ही एक मिनी बस करणार. त्या मिनी बसमधून संकेत माणूस म्हणजे बाबा एकदम अमृत बोलावं. आता राईट नाव मी खरं सांगू तर माझ्याकडे नर्वसनेस थोडंही नाही आहे. मी एक्सायटेड आहे. इनफॅक्ट आफ्टर सो लॉंग बिईंग इन अ रिलेशनशिप आता ते एक नेक्स्ट स्टेपवरती आम्ही जातोय. आम्ही लोक वैशाली आणि संकेतला पहिल्यांदा कॉलेजच्या इकडेच बघितलं होतं. एक्सपेक्टेड नव्हतं की संकेत कुठल्या तरी मुलीबरोबर फिरतोय, अरे हा कुठल्या मुलीबरोबर फिरतोय असा विचार आलेला पहिले. तर आम्ही विवाला एकत्र कॉलेजला होतो आणि मी क्लासमध्ये फर्स्ट बेंचर होते आणि तो लास्ट बेंचला त्याच्या फ्रेंड्ससोबत राहायचा. बट देन ग्रुप व्हॉट्सॲपच्या कॉलेज ग्रुपमध्ये काहीतरी झालं अँड ती साईड घेतली अँड आय वॉज लाईक थँक्यू सो मच की कोण उभं नाही राहिलं अँड यू वर देअर फॉर मी. सो दॅट वॉज माय ड्युटी फॉर यू राईट. आणि तिथून मग कन्व्हर्सेशन्स चालू झाले. तेरा होना कैसे करूं यूं मैं बयां, सोचूं तुझे ख्यालों में मैं शामों से सुबह, तुझसे अलहदा होकर मैं जाऊं कहाँ. खोसा गया है मन मेरा तू है जहाँ, तेरा होना कैसे करूं यूं मैं बयां, सोचूं तुझे ख्यालों में मैं शामों से सुबह. हे कंटिन्यू झालं काही महिने आणि त्याच्यानंतर मी त्याला काही महिन्यांनी प्रपोज केलं. आणि हां मला अजून एक गोष्ट अजून हे की आय प्रपोज यू आणि तू मला 2 महिने थांबवून ठेवलेलं की मला गर्लफ्रेंड आता नको आहे, मला करिअर वाईज जायचं. सो तेव्हा काय झालेलं मला इट्स लाईक मला तेव्हा लॉंग टर्मसाठी हवं. आय वॉज हिअर फॉर मॅरेज. तो एक दिवस होता की तू मला सांगितलं की जर झालंच तर लग्नच करायचं आणि आजचा दिवस आहे की वी आर मेकिंग इट हॅपन. प्रॉमिस निभावला की नाही. राईट. दिल का ये कारवां जिसका तू रहनुमा, इश्क की दास्तां जिससे तू आशना है, सदा बस तेरे जवाबों की चली हवा जब तेरे सवालों की. तेरा होना कैसे करूं यूं मैं बयां, सोचूं तुझे ख्यालों में मैं शामों से सुबह. आणि त्याची ही एक हॅबिट आहे की तो इफ ही इज इन्व्हेस्टेड इन अ पर्सन ना तर तो 100% देतो कधी पण. सो दिस इज वन थिंग आय लाईक अबाउट हिम. सो वैशाली अशी आहे की ती साधी आणि अगदी शांत राहणारी, वाईल मी खूप हौशी आहे आणि माझा पूर्ण परिवार हौशी आहे. सो आता तिला असं कुटुंब भेटतं जिकडे ती आता सुखी तर राहीलच पण ती आनंद पण घेईल नक्कीच असं. वैशाली ही एक माझी मानलेली छोटी बहीण आहे. तर खूप आनंद वाटतो आहे आज की हे आज किती 6-7 वर्ष एकत्र राहून आज ते त्यांचं गाठीभेटी झाले. ऑफिशियली ते लोक आता ऑफिशियल झालेत. तर खूप छान वाटते मला आणि असंच ते पुढे जावं अशी देवाकडून माझी चरणी निवेदन आहे.